नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 8 नोव्हेंबर 2025 रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। सुरू करूया आजचं सेशन। प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या देशातून 8 चित्ते भारतात आणले जातील? तर प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत बोत्सवाना या देशामधून मित्रांनो 8 चित्ते जे आहे ते भारतात आणले जाणार आहे। मित्रांनो, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बोत्सवानाचे 8 चित्ते जे आहे ते भारतात आणले जाणार आहे आणि त्यांना कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात येणार आहे। तर बोत्सवाना या देशामध्ये पहिले तर त्यांना क्वारंटाईन केलं जाईल, नंतर त्यांना भारतात आणलं जाईल, कुनो नॅशनल पार्क मध्ये परत क्वारंटाईन केलं जाईल आणि नंतर त्यांना त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलं जाईल। प्रोजेक्ट चित्ता जो आहे तो 17 सप्टेंबर 2022 रोजी अधिकृतपणे सुरू करण्यात आला होता। त्या अंतर्गत नामिबिया या देशातून 8 चित्ते जे आहे ते भारतात आणले। त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते जे आहे ते भारतात आणले। सध्या भारतातील चित्त्यांची संख्या जी आहे ती 27 आहे। आपण नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 20 चित्त्यांपैकी 11 चित्ते जे आहे ते सध्या जिवंत आहे आणि त्यांची आपल्याला जवळपास 16 पिल्ल जी आहे ती बघायला मिळतात। असे एकूण 27 चित्ते आपल्या भारतामध्ये आहेत आणि अजून आपण बोत्सवाना या देशामधून चित्ते जे आहे ते भारतामध्ये आणणार आहोत। आपण जर बघितलं बोत्सवानाचं चलन आहे बोत्सवाना पुला, राजधानी आहे बोत्सवानाची गॅबोरोन। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। आता पर्यावरणीय चालू घडामोडी बघून घेऊया। माधव व्याघ्र प्रकल्प जो आहे तो देशाचा 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला। तो कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये। डायर वुल्फ या लांडग्याच्या प्राचीन प्रजातीचं पुनरुज्जीवन जे आहे ते शास्त्रज्ञांनी केलेलं आहे। मध्य प्रदेश राज्यात नौरादेही अभयारण्य चित्त्याचं तिसरं अधिवास स्थान जे आहे ते बनणार आहे। भारतातील पहिली चित्ता सफारी कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। कुनो राष्ट्रीय उद्यानात मादी चित्ता मुखी जन्माला आली, जे भारतात जन्मलेली पहिली प्रौढ चित्ता ठरली। अहमदाबाद महानगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पामध्ये हवामान विषयक काही पैसे जे आहे ते स्वतंत्ररित्या मंजूर केलेले आहे। छत्तीसगड राज्याने जवळपास 50 वर्षांनंतर वरण वापरा वन्यजीव अभयारण्यामध्ये काळविटांची संख्या जी आहे तर ती यशस्वीरित्या पुनरुज्जीवित केली आहे आणि ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट रिपोर्ट नुसार भारत वनांच्या बाबतीत जगात 9व्या क्रमांकावर आहे। पुढे जाऊया। दुसरा प्रश्न, फुटबॉल मधील त्याच्या सेवेबद्दल इंग्लंडचा राजा चार्ल्स तृतीय याने कोणत्या खेळाडूला नाईट म्हणजे सर ही पदवी दिली आहे? तर नाईट म्हणजे सर ही पदवी डेव्हिड बेकहम याला देण्यात आलेली आहे। डेव्हिड बेकहम जर आपण बघितला तर एक फुटबॉलपटू आहे। तो इंग्लंडकडून फुटबॉल खेळायचा, त्याचबरोबर त्याचा जो काही IPL प्रमाणे जे काही क्लब्स असतात तर ते क्लब किंवा संघ ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे। त्याचा मँचेस्टर युनायटेड नावाचा आपण जर बघितलं तर त्याचा संघ होता IPL प्रमाणे। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याचा क्लब लक्षात ठेवा, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्याला नाईट सर ही पदवी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्याचा क्रीडा क्षेत्रामध्ये त्याने जे काही योगदान दिलं तर त्याचा इथं आपण जर बघितलं सन्मान जो आहे तो करण्यात आलेला आहे। तो आता सर डेव्हिड बेकहम म्हणून ओळखला जाईल। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अधिकृतपणे रोहू लबेओ रोहिता म्हणजे रोहू या माशाचं सायंटिफिक नाव आहे तर त्याला राज्यमासा म्हणून घोषित केलं? तर रोहू माशाला राज्यमासा बनवलेला आहे पंजाब राज्याने। बघा मित्रांनो, मत्स्यपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने रोहू माशाला राज्यमासा म्हणून घोषित केलेलं आहे। ही जी काही घोषणा आहे ही मंत्री गुरमीत सिंग खुदियान यांनी केलेली आहे। पंजाबमध्ये सध्या 43,683 एकर जमिनीवर मत्स्यपालन केलं जातं। तिथं दरवर्षी 42,353 लाख मेट्रिक टन माशांचं उत्पादन घेतलं जातं, ज्यामध्ये रोहू माशाचं 21% उत्पादन जे आहे ते घेतलं जातं। पुढे जाऊया। चौथा प्रश्न, प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचं विजेतेपद जे आहे मित्रांनो ते दबंग दिल्लीने जिंकलेलं आहे। कोणी जिंकलं? दबंग दिल्लीने। त्याने कोणाचा पराभव केला? पुणेरी पलटनचा पराभव केलेला आहे। कोणाचा पराभव केला? पुणेरी पलटन। 11वी आवृत्ती कोणी जिंकली होती? हरियाणा स्टीलरने। कोणी? हरियाणा स्टीलरने। तर 12वी आवृत्ती कोणी जिंकली? दबंग दिल्लीने। पराभव कोणाचा झाला? पुणेरी पलटन। तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। हीच माहिती इथं दिलेली आहे। दिल्लीचं हे दुसरं विजेतेपद आहे। त्यांनी यापूर्वी 2021-22 मध्ये देखील विजय मिळवला होता। पुढे जाऊया। पाचवा प्रश्न, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला?
रूल ऑफ लॉ म्हणजे एखाद्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही, कायद्याचे राज्य म्हणजे कायद्यानुसार गोष्टी केल्या जातात की नाही, त्याबाबतचा हा निर्देशांक आहे. आणि मग रूल ऑफ लॉच्या बाबतीत भारत जो आहे तो 143 देशांमध्ये 86व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. कितव्या? 86व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं व्हेनेझुएला सगळ्यात शेवटी आहे 143व्या स्थानावर. अफगाणिस्तान 142व्या स्थानावर आहे. आपण जर बघितलं तर डेन्मार्क जो आहे तो पहिल्या स्थानावर, नॉर्वे दुसऱ्या स्थानावर आणि फिनलँड जो आहे तो तिसऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊया 6वा प्रश्न. 2025 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रतिष्ठित शेवेलियर डे ला ऑर्डरे नॅशनल डू मेराइट म्हणजे नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? हा पुरस्कार जर आपण बघितलं तर सुनील कांत मुंजाल यांना प्रदान करण्यात आला. आता हे कोण आहे तर तुम्ही हिरो स्प्लेंडर वगैरे गाडी बघितली असेल, हिरो मोटोकॉप बघितलं असेल तर त्याचे हे कर्ताधर्ता आहे सुनील कांत मुंजाल. आपण जर बघितलं यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. तर हिरो एंटरप्राइजेसचे आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फाउंडेशनचे ते संस्थापक आहे. त्यांना हा पुरस्कार भारत आणि फ्रान्सचे संबंध मजबूत करण्यासाठी देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाण्या अगोदर एक नोटिफिकेशन. कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 12 तारखेपासून आपण रिव्हिजन बॅच, यशवंत बॅच सुरू करत आहोत आणि त्याचबरोबर पोलीस भरतीची वर्दी बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीचं इयर बुक आणि बायोलॉजीच्या नोट्स जे आहे ते आपल्या लेटेस्ट नोट्स आहे. या नोट्स तुम्हाला एकदम दर्जेदार नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. यामधून परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न आता आगामी काळात येणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी दोन्ही परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅचेस जे आहे त्या लॉन्च केलेल्या आहे, ज्यामध्ये सर्व तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळेल. अभ्यास मित्रावरील बऱ्यापैकी बॅचेस या बॅचेसमध्ये तुम्हाला उपलब्ध बघायला मिळतील. त्याचबरोबर बघा मित्रांनो 70+ प्रश्न जे आहे तर ती आपण टार्गेट करतोय. त्यासाठी आपण 21,000+ PYQ ची बॅच सुरू केलेली आहे. फाउंडेशन बॅच मध्ये ही बॅच तुम्हाला मिळून जाईल, सेपरेट तुम्ही जॉईन करू शकता. हा नोट्स पॅकेज यामध्ये सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्ही अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याचबरोबर इन्स्टाचं पेज फॉलो करा. आणि या सगळ्यांवर 10% डिस्काउंट आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बॅचवर सगळ्यात शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तिथं CJLIVE नावाचं कुपन कोड टाका आणि अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. बघा पुढील क्वेश्चन. स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये भारतातील सर्वात घाणेरडं शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेलं आहे? तर स्वच्छ शहर 2025 मध्ये भारतातील सर्वात घाणेरडं शहर ठरलेलं आहे मदुराई आणि भारतातील सगळ्यात स्वच्छ शहर ठरलेलं आहे इंदोर. तर हे दोन शहर लक्षात ठेवा. इंदोर हे 10 लाख+ कॅटेगरीमध्ये 10 लाख+ लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. आपण जर बघितलं स्वच्छ सर्वेक्षण 2025 ही 9वी आवृत्ती आहे मित्रांनो. आपण जर बघितलं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ही जारी केलेली आहे. थीम होती रिड्यूस, रियूज, रिसायकल. आपण जर बघितलं तर स्वच्छ शहर स्वस्त नागरिक हे याचं घोषवाक्य आहे. या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मदुराई सर्वात घाणेरडं शहर, 2 नंबरचं घाणेरडं शहर लुधियाना आणि 3 नंबरला आहे चेन्नई. आणि सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर ठरलेले आहे इंदोर, 2 नंबर सुरत, 3 नंबर नवी मुंबई 10 लाख+ लोकसंख्येच्या बाबतीत. आणि 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या बाबतीत नोएडा, चंदीगड आणि म्हैसूर. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये 1 लाखपेक्षा जास्त कलाकृती असलेल्या जगातील सर्वात मोठं पुरातत्व संग्रहालय ग्रँड इजिप्शियन संग्रहालय कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर आपण जर बघितलं इजिप्तशी संबंधित 1 लाखपेक्षा जास्त गोष्टी आपल्याला या संग्रहालयामध्ये बघायला मिळणार आहे. हे संग्रहालय इजिप्तमध्ये आपल्याला बघायला मिळेल. इजिप्तमध्ये जो गिझाचा पिरॅमिड आहे, खूप फेमस पिरॅमिड आहे बघा गिझाचा पिरॅमिड, त्या पिरॅमिडच्या आजूबाजूला हे संग्रहालय आपल्याला बघायला मिळेल. या संग्रहालयामध्ये एक फेमस इजिप्शियन राजा होता तुतनखामून. तर त्याच्या आपण जर बघितलं त्याची जी ग्रेव होती तर त्या ठिकाणी सापडलेल्या 5000हून जास्त गोष्टी ज्या आहेत त्या तिथे ठेवल्या जाणार आहे त्याच्या सोन्याच्या मुकुटासह. इजिप्त आफ्रिका आणि आशिया खंडाच्या तिथे स्थित संगमावर स्थित देश आहे. राजधानी कैरो, चलन आहे इजिप्शियन पाऊंड आणि सध्याचे अध्यक्ष आहे अब्देल फताह अल सिसी. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे. वाळवंटातील युद्धात ड्रोन आणि काउंटर ड्रोन क्षमतांची चाचणी घेण्यासाठी भारतीय सैन्याने कोणता सराव आयोजित केला? तर बघा मित्रांनो वाळवंटामध्ये ड्रोनचा सामना कसा करायचा
आणि काउंटर ड्रोन ऑपरेशन कसे करायचे यासाठी वायू समन्वय 2 नावाचं एक युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता 28-29 ऑक्टोबर दरम्यान. पुढे जाऊया. मणिपूरमध्ये साजरा होणारा चवंगकुट हा कापणीचा सण प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो? तर चवंगकुट कापणीचा सण जो आहे तो चीन, कुकी आणि मिझो या समुदायामार्फत साजरा केला जाणारा सण आहे, जो 1 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आणि जी काही कापणी केली जाते, कापणीचा जो काही हंगाम असतो, तर त्याचं सेलिब्रेशन या सणामध्ये आपल्याला बघायला मिळतं, जिथं देवाचे आभार मानले जातात, निसर्ग प्रति कृतज्ञता जी आहे ती व्यक्त केली जाते. अजून काही इतिहासाप्रमाणे सण बघा. बिहू सण आसाममध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर नुआखाई ओडिशामध्ये बघायला मिळतो. फुलदेई त्योहार उत्तराखंडमध्ये, निगोल चकप्पा मणिपूरमध्ये, लोंगटे महोत्सव जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळतो. 11वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणत्या संस्थेने प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे? तर ज्ञानेश कुमार जे आहे मित्रांनो IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आहे आणि IIT कानपूरनेच त्यांना प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार जो आहे तो देऊन सन्मानित केलं आहे. तर IIT कानपूरने त्यांना प्रतिष्ठित माजी पुरस्कार डिस्टिंग्विश ॲल्युमिनी अवॉर्ड 2025 जो आहे तो दिला आहे. तर ऑलरेडी IIT कानपूरमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. 1985च्या बॅचमधून त्यांनी बीटेक ही पदवी जी आहे ती मिळवलेली आहे. IIT कानपूरचा 66वा स्थापना दिवस होता आणि त्यामुळे एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. तिथं ज्ञानेश कुमार त्यांना हा अवॉर्ड देण्यात आला. 12वा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, तुम्ही DRDO ऐकलं असेल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्याचीच एक लॅबोरेटरी आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी. तर त्याचे नवीन संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचे नवीन संचालक बनलेले अंकती राजू. ही लॅबोरेटरी कुठं आहे मित्रांनो? हैदराबाद या ठिकाणी ही लॅबोरेटरी आपल्याला बघायला मिळते. आणि अंकती राजू जे आहे तर आता या लॅबोरेटरीचे नवीन संचालक जे आहे ते बनले आहे. या लॅबोरेटरीची स्थापना जून 1961 मध्ये झालेली आहे आणि हैदराबादमध्ये हिचं मुख्यालय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा टेस्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला या टेस्ट क्वेश्चन मध्ये सांगायचं आहे की स्वच्छ सर्वेक्षण जे आहे त्याची आवृत्ती कितवी होती, ठीक आहे, त्याची थीम काय होती, आवृत्ती काय, थीम काय, त्यानंतर घोषवाक्य काय आहे आणि त्याचबरोबर पहिले 3 स्वच्छ शहर जे आहे तर त्यांची नावं तुम्ही मला सांगायची आहे. हा आजचा तुमचा होमवर्क क्वेश्चन, टेस्ट क्वेश्चन आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये 100% यावर प्रश्न विचारला जाईल. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.